सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे माझे डोळे जडो तुझी मूर्ती माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम रखुमाईच्या पती सोयरिया रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम माझे प्रेम सर्व काळ देई माझे प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम विठुमाऊली हाचे वरदे विठुमाऊली हाचे वरदे विठू माऊलीने हाची वरदे विठू माऊलीने हाची वरदे विठुमाऊली हाचे वरदे विठुमाऊली हाचे वरदे विठू माऊलीने हाची वरदे विठू माऊलीने हाची वरदे संतरुणी राही हृदय माझ्या संतरुणी राही हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम संचरोनी राई हृदय माझ्या संचरोनी राई हृदय माझ्या माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझे प्रेम सर्व काळे देई माझे प्रेम सर्व काळे गोड तुझे रूप गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तू का म्हणे काही तू का म्हणे काही न मागणी तू का म्हणे काही तू का म्हणे काही तू का म्हणे काही न मागे आणि का तू का म्हणे काही तुझे काही सुख सर्व आहे तुझे काही सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख
मज प्रेम सर्व काळ तुझे रूप तुझे रूप पण तुझे नाम तुझे रूप मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी 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 विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम 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 जय राम हरे जय राम हरे जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी
साजनी सुख झाले ओ साजनी 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी 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 तुहा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे विठ्ठल बाजवा तुहा माधव बाजवा अलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे अलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा माझा महिमा बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा हरतीर्थे चरण कायावती पाया पेस कर अवघी पाया पेस कर अवघी पाया पेस कर काळावधी पाया पेस कर पाया पेस कर ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा बोलायाची सीमा झाली बोला
बोलायाची सीमा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा आत्मा म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा असा संताचा महिमा महिमा बोलायाची सीमा झाली बोलायाची अलिंगन घडे अलिंगन घडे अलिंगन घडे अलिंगन घडे आलिंगन गडे आलिंगन घडे आलिंगन गडे आलिंगन घडे अलिंगन घडे अलिंगन घडे अलिंगन घडे अलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायो जता जोडे मोक्ष सायो जता जोडे ऐसा संता चा महिमा ऐसा संता चा महिमा
झाली बोलायची सेवा, झाली बोलायची सेवा, झाली बोलायची सेवा.
विठाला आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठाला विभमेनुनादं च अन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरूंचे पाय जोर धगी बसोन ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषाचे ते नमस्कारोनी आता तो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणिये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुका भासला मानवी वेशधारी परे हा लीला विग्रही निर्विकारी श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वरीण करावा अवेरू मस्तक हे पायावरे या
करी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा परमंगलमय परात्पर अखिलेश्वर षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पांडुरंग परमात्मा आणि परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट महाराष्ट्र सारस्वताचे मुकुटमणी जगद्गुरु तुकोबारा यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला संतांचा महिमा वर्णन करून सांगतात। कसा आहे महाराज संतांचा महिमा? महाराज म्हणतात तो महिमा माझी वाणी वर्णन करू शकत नाही, शब्दांच्या पलीकडे आहे संतांचा महिमा, अलौकिक स्वरूपाचा आहे संतांचा महिमा, मग माझी वाणी तो महिमा वर्णन करू शकत नाही। महाराज जर काय महिमा सांगितला नाही तर तो महिमा जगाला कळणार कसा? जगाला कळण्याकरता सांगावं लागेल का नाही? आणि मग महाराज संतांचा महिमा सांगू लागले। ऐसा संतांचा महिमा, कैसा संतांचा महिमा? ज्यांच्या नुसतं आलिंगनामध्ये सर्वसामान्य जीवाला सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त व्हावा, ऐसा संतांचा महिमा। संपूर्ण तीर्थ या जगताला पुनीत करणारे तीर्थ, परंतु त्याही तीर्थांनी पवित्र होण्याकरता संतांच्या चरणाची अपेक्षा करावी, ऐसा संतांचा महिमा। आणि शेवटी महाराज म्हणतात त्यांची सेवा केली असता ती सेवा भगवान परमात्म्याला पावते, त्यांच्या सेवेमध्ये भगवान परमात्मा संतुष्ट होतो, ऐसा संतांचा महिमा। विठ्ठला विठ्ठला भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान श्री खंडेरायाच्या या दरबारामध्ये मौजे रानमाळा नावाचं हे आपलं गाव चंपाषष्ठीच्या निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपाचा आपला अखंड नाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सद्भाग्य आज माझ्याकडे प्राप्त आहे। सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि माझ्या चिंतन सेवेकडे प्रवृत्त होतो। छान मंडप आहे, छान गाणारी वाजवणारी मंडळी आहेत, तुम्ही छान बसलेला आहात, फक्त थोडंसं पुढं सरकून बसला तर थोडं बरं वाटेल मला। मध्ये जागा नाही ठेवली तर बघा, जमत असेल तर बघा, या या थोडंसं पुढं द्या। आपल्याकडे कांदे लागवड झाली का? चालू आहे ना? मग घेऊन यायचे नाही तर कांदे लावायला शिल्लक काय? या थोडंसं पुढे या, तर बरं वाटतंय थोडंसं, बाकी काय। या 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 लोक ऐकतात गावातले तुमच्या, बरं का? आमच्याकडे नुसतं कानाने ऐकतात, तुमच्याकडे ऐकतात। विठ्ठला विठ्ठला अत्यंत भावनेने श्रद्धेने
आपण हा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समापन करत आहोत. आज ज्यांच्यामुळं माझा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला असे असणारे अरुणरावजी गुंजाळ, बरोबर ना? त्यांनी फोनद्वारे संपर्क केला आणि तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. कमिटी मंडळाच्या वतीने, ग्रामस्थ मंडळीच्या वतीने त्यांनी मला निमंत्रण दिलं. आज ज्यांचं सेवापुष्प आहे असे असणारे कैलासवासी कारभारी पोपटभाऊ गुंजाळ यांच्या स्मरणार्थ श्री शांताराम भाऊ गुंजाळ, पोलीस पाटील रानमळा यांच्यातर्फे आजची ही कीर्तन सेवा आहे. आज गाण्याच्या साथीकरता आमचे जीवलग मित्र, बऱ्याच दिवसानंतर महाराजांची भेट झाली. हरिभक्तीपरायण आमचे नामदेव महाराज, बरोबर, नामदेव महाराज आहेत. आदरणीय आमचे साहेबराव महाराज आहेत. आकाश महाराज आहेत का? बरोबर, ठीक. आकाश महाराज आहेत. ऋषिकेश महाराज, साहेबराव महाराज नाहीत का याच्यामध्ये? उद्या येतील काय नाही. आणि मृदंगाच्या साथीकरता आमचे मित्र हरिभक्तीपरायण समाधान महाराज आहेत. त्यांच्या चरणावरती वंदन करतो. त्यांचं नाव समाधान आहे आणि त्यांचा हे परिचय कशामुळे झाला माहिती आहे का? समाधानामुळे झाला आहे. म्हणजे समाधान महाराज शर्मा इकडे त्यांच्यामुळे परिचय झाला. आदरणीय महाराजांची सुंदर गोड साथ आहे, गोड वाजवतात महाराज, सुंदर सिस्टीम आहे. त्यांनाही वंदन करतो. उपस्थित आमच्या सगळी संस्थेतील बालगोपाळ मंडळी, कधी काळी आम्हीही या ठिकाणी होतो बरं का, परंतु इथूनच इथपर्यंत येण्याचं सद्भाग्य तुमच्या कृपेमुळे प्राप्त झालं. पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो. आमचे शूटिंगवाले दादा आहेत, ज्यांनी मला बेल्ल्यातून इथपर्यंत ड्रॉप केलं, इथपर्यंत आणलं, त्यांनाही वंदन करतो. आलो होतो बरोबर वेळेमध्ये, पण ते संपर्क न झाल्यामुळे थोडासा उशीर झाला. चला असू द्या, सगळ्यांच्या चरणावरती वंदन करतो आणि बरोबर 1 तासामध्ये तुम्हाला मोकळं करतो. विठ्ठला विठ्ठला. ऐका, भगवान श्री खंडेरायाचा हा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये ही सेवा करण्याचं सद्भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतंय. तुम्ही म्हणताल सेवा आहे, उत्सव आहे भगवान खंडेरायाचा, तुम्ही अभंग संतांचा का घेतला? याचं कारण महत्त्वाचं सांगतो. आत्ताच 2 दिवसापूर्वी विश्वमौली ज्ञानोबारायचा समाधी सोहळा झाला आहे का नाही, आणि त्या अनुषंगाने आपल्याला ज्ञानोबारायचं काहीतरी स्मरण घडावं म्हणून अभंग चिंतन सेवेकरता निवडला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, देवाला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट ती म्हणजे संत आहेत. देव म्हणतोय तुम्ही माझं भजन नाही केलं तरी चालल, काय माझं भजन नाही केलं तरी चालल, परंतु माझ्या भक्ताचं जर काय भजन तुम्ही केलं ना, तो भक्त मला प्राणाही पेक्षा फार आवडतो. तेही प्राणा परोते आवडती मज निरोते. आणि जे भक्त शरीत रात्री पशुंशती, भगवान परमात्म्याला ही गोष्ट आवडत आहे म्हणून संतांचा महिमा आज वर्णन करायचा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संतांचा महिमा का वर्णन करायचा याचे कारण आम्हाला गुरुजी सांगायचे. संतांचे आपल्यावरती आहेत उपकार. काय आहेत आपल्यावरती? संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. मग संतांच्या ऋणातून उतराय व्हायचंय ना, याच्याकरता महिमा वर्णन करायचा. मग तुम्ही म्हणताल महिमाच का वर्णन करायचा, दुसऱ्या गोष्टी नाहीत का? दुसरी साधना केली म्हणजे त्यांच्या ऋणातून आम्ही उतराय होणार नाहीत का? अनेक साधनं सांगितलं. तुम्ही संतांची सेवा करा, काय संतांची सेवा करा आणि त्यांच्या ऋणातून उतराय व्हा. परंतु सेवेच्या बाबतीमध्ये अशी अडचण आहे महाराज, खरा जो महात्मा आहे ना महाराज, खरा जो साधू आहे ना, त्याला सेवा घेणं आवडत नाही. महाराज म्हणतात शिष्याची जोने घे सेवा आणि माने देवा सारिखे. मग साधू सेवा घेत नाही ना, म्हणून त्यांचा महिमा वर्णन करायचा. विठ्ठला का करायचा? त्यांचे आपल्यावरती काय आहेत? काय आहेत? उपकार आहेत. माठपाठी मग झोपलात का तुम्ही? नाही ना. काय आहेत आपल्यावर? संतांचे उपकार आहेत. केले उपकार सांगू काय, बापन करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, हो दिले अक्षय अभयदान गा, मनवोनी आलो या देशा. काय सांगू आता संतांचे उपकार? मग तुम्ही म्हणताल महाराज उपकार शब्द तुम्ही उच्चारलाय, उपकार सांगतात, संतांनी उपकार केले का आमच्यावरती? एक वाक्य सांगतो, संतांनी आपल्याला देव दाखवण्याचं काम केलं. कदाचित संतांनी जर काय आपल्याला देव दाखवला नसता तर सप्ताह काय आहे, देवाचं नामस्मरण काय आहे,
खंडेराय काय आहे हे आपल्याला समजलं नसतं, म्हणून संतांचे उपकार. विठ्ठला विठ्ठला. अर्थात संतांनी आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम केलं. तुका म्हणे तुम्ही चाला याचे वाटे आणि पांडुरंग भेटे भरवसेने. काय बघा, माणसाने उद्धारासाठी कोण्या मार्गाने चालावं या संदर्भामध्ये एक महाभारतामध्ये उदाहरण आलं बघा. माणसाने उद्धारासाठी कोण्या मार्गाने चालावं. काय झालं, धर्माचे चारही भाऊ सरोवरावर पाणी पिण्याकरता गेले अज्ञातवासात असताना. आपण कुणाला ज्ञात होऊ नये, थोडा इको कमी करा माझा, आपल्याला कुणी बघू नये म्हणून ते गुपचूप पाणी पिऊ लागले. स्वर थोडासा कमी करा. आणि गुपचूप पाणी पित असताना झालं असं, ते सरोवर होतं एका यक्षाचं. यक्ष आला, यक्ष म्हणला माझी आज्ञा न घेता हे पाणी पिताय ना तुम्ही, मग मी तुम्हाला शाप देतो. धर्माचे चारही भाव मृत्युमुखी पडले आणि काल नाही म्हणून धर्मराज वाट पाहतात. धर्मराज त्या सरोवराच्या दिशेने गेले. धर्मराजाने बघितलंय 4 भाव मृत्युमुखी पडलेत, बाजूलाच यक्ष उभा आहे. यक्ष धर्म म्हणतोय कशामुळे मृत्युमुखी पडले. धर्मराजाने त्या यक्षाने सांगितलं माझी आज्ञा न घेता हे पाणी पिलं म्हणून मी यांना शाप दिलाय. आणि मग धर्मराजाने सांगितलं नाही रे यक्षा, हे तर जिवंत झाले पाहिजे, काही कर, जसे तुला शापाने मारता आले ना तुला आशीर्वादाने जिवंत करता येतील ना. आणि मग यक्ष म्हणला मी यांना जिवंत करतो, त्याच्या अगोदर काही प्रश्नाची उत्तरे मला तुला द्यावी लागतील. यक्षाने प्रश्न विचारला किम जनो येन गतस्य पंथा, म्हणे माणसाने उद्धारासाठी कोण्या मार्गाने चालावं. माणसाने उद्धारासाठी कोण्या मार्गाने चालावं या प्रश्नाचं एवढं सूक्ष्म उत्तर दिले महाराज धर्मराजाने. धर्मराज म्हणतात तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्नः न एको ऋषिरेश मत प्रमाणम धर्मशतत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतः सपंतः. महाजनो येन गतः सपंतः. तर्को अप्रतिष्ठा म्हणले या कलियुगामध्ये तर्काला प्रतिष्ठा नाही. तर्काने जे मार्ग सापडले त्या मार्गाने तुम्ही जाऊ नका. तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो भिन्नः. श्रुतीने जे मार्ग सांगितलेले आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी भिन्नता असू शकते. श्रुतयो भिन्नः न एको ऋषिरेश मत प्रमाणम. ऋषीमुनींनी जे प्रमाण मानलेलं आहे महाजनो येन गतः सपंतः, हा महान जो संप्रदाय आहे महाराज, मोठी मोठी माणसं ज्या मार्गाने गेलेली आहेत ना त्याच मार्गाने तुम्ही चाला आणि मग पांडुरंग भेटे भरवसेने. विठ्ठला धर्मराजाने सांगितलं तर्को अप्रतिष्ठा. काय बघा, तर्क नावाचं एक शास्त्र आहे. काय काय तर्क नावाचं शास्त्र आहे. जसं राज्यशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, न्यायशास्त्र आहे, तसं तर्कशास्त्र नावाचं एक शास्त्र आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. काय झालं, तर्क काय करतं, नसलेली वस्तू सिद्ध करून दाखवतो. तर्क वस्तू नाहीच परंतु ते तर्काने ती वस्तू सिद्ध केल्या जाते. तुम्हाला उदाहरण सांगतो. काय झालं, ग्रामीण भागामधला मुलगा पुण्या मुंबईला शिकण्याकरता गेला. पुणे आपल्याकडे कुठं जातं शिकण्याकरता, पुण्याला का मुंबईला, का आमच्या मराठवाड्यात पाठवायचं नाही, आमच्याच इकडे येतात शिकायला, आमच्याकडे नको. ऐका, कुठं पुण्याला, पुण्याला मुलगा शिकण्याकरता पाठवला. दिवाळीचा प्रेड आला, दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलगा घरी आला आणि मग दिवाळीचा प्रेड असल्यामुळं त्याच्या आईने सुंदर अशा प्रकारचा बेत बनवला जेवण्याकरता, फराळी करता. काय काय असतं आपल्याकडं, बेसन भाकर, काय 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 असतं, लाडू, अजून करंज्या, अजून शंकरपाळ्या, अजून ते शंकरपाळ्या त्या व्हिडिओ क्लिपमधला नाही बरं का, चिवडा, चकल्या, गुलाबजाम चालतील का, बरं गुलाबजाम चला, अजून काय अनारसे, सगळे पदार्थ बनवले. आणि आईने काय केलं, त्याला सकाळचं उठवलं, सुंदर असं स्नान घातलं, अभ्यंग स्नान. त्याला आणि त्याच्या वडिलाला एका रूममध्ये नाश्ता करण्याकरता, फराळ करण्याकरता सकाळी सकाळी बसवलं. मुलगा आणि बाप फराळ करू लागले. ते फराळ करत असताना बापाने मुलाला विचारलं, बाळासाहेब मुंबईला शिकतात, काय शिकतात, कळू द्या आम्हाला जरा. मुलगा म्हटला, बाबा तुम्ही अडाणी आहात, मी काय शिकतोय हे तुम्हाला काही समजणार नाही. बाप म्हणला, असं कसं, अरे रक्ताचं पाणी, हाडाची काढ तुझ्या करता करतो, एवढा खर्च तुझ्या करता करतो, आणि तू काय शिकतो हे जर काय मला सांगत नसेल तर. मुलगा म्हटला, बाबा खरंच तुम्ही अडाणी, नाही समजणार तुम्हाला. बाप म्हणला, नाही माहिती नाही, विषयाचे नाव तरी सांग. आणि मग मुलगा विषयाचे नाव सांगायला लागला. मुलगा म्हटला, बाबा काय, मी राज्यशास्त्र शिकतोय.
बाप म्हणला राज्याच्या दृष्टीने काहीतरी विषय असेल, कळतं म्हणले मला. आणखीन काय शिकता बाळासाहेब? बाळू म्हणला बाबा मी अर्थशास्त्र शिकतोय. अर्थशास्त्र म्हणजे अर्थ म्हणजे काय? पैसा. पैशाच्या दृष्टीने काहीतरी विषय असेल, कळतं म्हणले मला. आणि बोलता बोलता बाळासाहेबांनी शब्द उच्चारला, मी तर्कशास्त्र शिकतोय. तर्कशास्त्र शब्द ऐकला बापाने, थोडंसं डोकं खाजवलं. तर्क काय प्रकारे? हे काय? मुलगा म्हटला बाबा तुम्हाला सांगितलं, तुम्ही अडाणी आहात, तुम्हाला समजणार नाही, सांगा म्हटलं काय. आणि मग मुलाने सांगितलं बाबा तर्क असा प्रकार आहे म्हटले, नसलेली वस्तू सिद्ध करून दाखवतो तर्क. एखादा खटला जर काय निकाली लागत नसेल न्यायालयामध्ये, तर त्याला निकाली काढण्याकरता तर्क वापरला जातो. बरोबर आहे का नाही? शिकलेली मंडळी असेल कळलं. तर्क वापरला जातो आणि तो खटला निकाली काढला जातो. तर्क नसलेले. मुलगा बाप म्हणला असं कसं? मुलाने लगेच प्रयोग करून दाखवला. ते फराळ करत असताना समोरच्या प्लेटमध्ये डिशमध्ये 2 लाडू राहिले होते. कशाचे घ्यायचे सांगा? गऱ्याचे घ्यायचे का डाळीचे घ्यायचे? डाळीचे घ्यायचे. बरं डाळीचे सुंदर लाडू होते. त्याच्यावरती बदाम चिटकवायचा का आपलं काजू चिटकवायचा? काही चिटकवा, परत लवकर का म्हणा आम्हाला नाही की नाही. मनुका चिटकवायचा का? बरं एका बाजूने मनुका एका बाजूने बदाम, चालेल ना? आवडतो महाराज तुम्हाला? बरं चला. आणि सुंदर 2 लाडू त्या डिशमध्ये प्लेटमध्ये समोर राहिले होते. मुलगा म्हटला बाबा समोरच्या प्लेटमध्ये लाडू किती? बाप म्हणला अरे आडानी जरी असलो ना 1-2 येत नाहीत, अशातला प्रकार नाही, कळतं म्हणले मला 2 लाडू आहेत. मुलगा म्हटला हे 2 लाडू नसून 3 लाडू आहेत. किती तर? बाप म्हणला अरे डोळ्याने 2 दिसत ना. मुलगा म्हणला सिद्ध करून दाखवतो. मुलाने एक हातामध्ये लाडू उचलला आणि बापाला म्हणला बाबा हे किती? हे दिसतंय ना? एक. दुसराही लाडू त्या हातामध्ये घेतला आणि म्हणला किती? 2. मुलगा म्हटला बाबा हे 2 पहिला 1 मिळून किती झाले? गणित येत आहे तुम्हाला का? बोलू मास्तरी नांगरवाडीच्या आमच्या गावातली येत आहे ना? 2 आणि 1 3 आणि 1 आणि 2 हे बी 3च. बाप म्हणला अरे डोळे 2 दिसतात, मुलगा 3 करून दाखवतोय. मुलगा म्हटला याला तर्कशास्त्र म्हणतात. बापाला आश्चर्य वाटलं. बापाने त्याच्या आईला बोलवलं बाहेर. अगं ऐकलं का म्हणे बाहेर आहे. ती दिवाळीची गडबड चाललेली, धांदल चाललेली कामाची. ती आई पळत बाहेर आली. काय झालं काय झालं? झालं काय नाही. मुलगा आपला किती हुशार झालाय बघ. म्हणले काय? 2च लाडू आहेत परंतु मुलगा 3 करून दाखवतोय. महाराज अवघड पुढारी होतो का काय माहिती. 2च आहेत. पण आई म्हटली कसं काय? आईलाही तोच प्रयोग. पहिला उचलला 1, दुसरा उचलला 2, हे 2 पहिला 1 3. आईला आश्चर्य वाटलं. आईला वाटलं खरंच आपण जे कष्ट करून कमावतोय, याला जे शिक्षणाकरता खर्च पुरवतोय, आपलं सार्थकी लागलं. परंतु आई हुशार होते महाराज. आई हुशार होती. आईने काय केलं? त्याच्या हातामधले 2ही लाडू घेतले. 1 लाडू स्वतःच्या हातामध्ये ठेवला, दुसरा लाडू त्याच्या बापाच्या हातामध्ये दिला आणि ती म्हणली बाळासाहेब हे 2 लाडू आम्ही 2 जण खातो, तुम्ही जो तर्काने 3रा निर्माण केला तुम्ही खा. खाता येईल का? हो म्हणा देतो लगेच. खाता येणार नाही. आता मुद्दा माझा लक्षात घ्या. तर्काने वस्तूची सिद्धता होते परंतु तर्क त्या वस्तूचं समाधान आपल्याला देऊ शकत नाही. विठ्ठला म्हणून धर्मराजाने सांगितले तर्को अप्रतिष्ठा. तर्काला प्रतिष्ठा नाही. तर्काने तुम्हाला मार्गही सापडतील परंतु तुम्ही यथोचित मुक्कामापर्यंत त्या मार्गाने पोहोचू शकणार नाही. म्हणून तुम्ही तार्किकांच्या नादालाच लागू नका. तार्किकाचा टाका तार्किकाचा टाका संघानी पांडुरंग स्मरा. हो तार्किक माणसाच्या नादाला लागू नका. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा हे चरण आणि महाजन ये नग तास पंता हे त्या श्लोकाचं पद म्हणजे सख्य बहीण भाऊ बरं का. लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज म्हणतात साधू संत ज्या मार्गाने गेले असतील ना
तुम्ही त्याच मार्गाने चाला. मार्ग पाहून गेला धीर मला किती संतते तुझी पंथ झाला मार्ग पाहून गेला धीर दयानिधी संतते ते चालो न पडे गुंता कोठे काही. या मार्गाने गेलात तर गुंता नाही आणि इतर मार्गाने गेलात तुम्ही अडकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधू संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. मग साधूच्या उपकारातून आपल्याला उतराय व्हायचंय. संतांचा महिमा वर्णन करायचा आणि संताचा महिमा उपमा संतांचा महिमा वर्णावया नाही उपमा. महाराज आम्हाला संतांचा महिमा वर्णन करता येणार नाही. का करता येणार नाही? कारण तुम्हीच सांगतात संतांचा महिमा आम्हालाही यथोचित वर्णन करता आलेला नाही. सांगू तुम्हाला, संतांना संतांचा महिमा यथोचित वर्णन करता आलेला नाही. आणखीन पुढचं सांगतो, देवाला सुद्धा संतांचा महिमा यथोचित वर्णन करता आलेला नाही. नकळे साचार ब्रह्मादिका त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर. आणि नकळे साचार ब्रह्मादिकाला सुद्धा वर्णन करता आलेला नाही. मग आजच्या कीर्तनामध्ये किती वर्णन करायचा? एक वाक्य सांगतो तुम्हाला. देव संतांचा महिमा वर्णन करण्याकरता गेला, परंतु संतांचं वर्णन करता करता स्वतःच वर्णन करून बसला. आणि आपलं शास्त्र असं सांगतंय महाभारतामध्ये, जो व्यक्ती स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती करतो, स्वतःचं वर्णन करतो ना, त्या व्यक्तीला आत्महत्या केल्याचं पाप लागतं. विठ्ठला विठ्ठला. विश्ववली ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओवी टाकली बघा. देव संतांचं वर्णन करण्याकरता गेला, आत्मज्ञाने चोखडी. संत महात्मे कसे आहेत? आत्मज्ञानाने चोखडेत महाराज. आत्मज्ञाने चोखडी. आणि पुढच्या कडव्यामध्ये संतांचं वर्णन करता करता स्वतःच वर्णन करून बसला. संत ही माझीच रुपडी. बघता काय, देवाला आत्महत्या केल्याचं पाप लागलं. ते महाभारतामध्ये एक प्रसंग आलेला आहे, कारण हे देवाने सांगितलेलं आहे. काय झालं महाभारतामध्ये? एक दिवसचा प्रसंग. युद्ध कोणाचं चालू होतं? महाभारतातलं युद्ध कौरव आणि पांडवांचं युद्ध घनघोर चालू आहे महाराज. एक दिवसचा प्रसंग असा आला, धर्मराज आणि कर्ण हे समोरासमोर युद्ध करण्याकरता आले. दोघं सख्य भाऊ आहेत महाराज. सख्य भाऊ दोघ जण समोरासमोर युद्ध करण्याकरता आले. आणि झाली अशी गोष्ट, कर्ण काय धर्मराजाला ऐकायला तयार नाही. एवढे बाण मारले कर्णाने महाराज. त्या धर्मराजाच्या रथाचं चाकही मोडलं, घोडे घायल केले, सारथी घायल केला. एक बाण मारला, मुकुटही पाडला. दयनीय अवस्था केली महाराज धर्मराजाची. बारीक बारीक बाण मारले धर्मराजाच्या बोटामध्ये. शेवटी धर्मराजाला रणांगण सोडून पळावं लागलं. धर्मराजाने रणांगण सोडलं आणि आपल्या शिबिरामध्ये जाऊन बसले. रात्र झाली, युद्ध संपलं. ज्यावेळेस सगळे पांडव त्या शिबिरामध्ये आले, त्यावेळेस धर्मराजाचा पारा चढलेला होता. राग आला होता धर्मराजाला. धर्मराज म्हणले, अरे वाघासारखे भाऊत माझे आणि संकट काळामध्ये माझी मदत करण्याकरता कोणीही आलेलं नाही. बघतो म्हणले यांच्याकडं. सगळे ज्यावेळेस आले, मग सगळ्यांचा समाचार घेतला. नकुलाला नाही ते बोलले धर्मराज. त्या सहदेवाला नाही ते बोलले. भीमाला सुद्धा नाही ते बोलले. भीमाला म्हणले, अरे अख्ख्या गावाचं खायला लागतं एकट्याला तुला. मोठा भाऊ म्हणून घेतोस मला नुसतं, आणि तू संकट काळामध्ये मदतीसाठी माझ्या आला नाहीस. धिक्कार आहे तुझा. बारी आली ती अर्जुनावर. कोणावर? अर्जुनावर. आणि अर्जुनाला बोलण्याकरता सुरुवात केली. धर्मराज म्हणले, अरे नुसतं मला मोठं मोठं म्हणतो आणि संकट काळामध्ये मदत करण्याकरता येत नाहीस तू. धिक्कार आहे तुझा. धिक्कार आहे तुझ्या युद्ध कलेचा आणि धिक्कार आहे तुझ्या त्या गांडीव धनुष्याचा. अहो त्या धनुष्याचा धिक्कार म्हटल्याबरोबर त्या अर्जुनाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. समशेर काढली म्यानामधली
आणि चाल करून गेले ते धर्मराजावरती, आपल्या भावावरती. तलवार मारणार ती एवढ्यात देवाने उडी मारली, तलवार हातामध्ये धरली. देव म्हणले अरे करतो काय, युद्ध तुमचं कौरवाबरोबर चाललंय आणि तुम्ही जर का आपापसात मेलात तर काय उपयोग आहे म्हटले, युद्ध पुन्हा करता राज्य मिळवायचे. आणि मग त्या अर्जुनाने सांगितलं देवा काय नाही रे, काय जर काय माझा कुणी अपमान केला मी सहन करतो म्हटले, माझ्या युद्ध कलेचा कुणी अपमान केला सहन करतो, परंतु माझी अशी प्रतिज्ञा होती माझ्या धनुष्याचा जोही कुणी अपमान करल मी त्याचा शिरच्छेद करेल, अशी माझी प्रतिज्ञा होती. आणि मग देवाने लगेच हात सोडला, म्हणले तुझी प्रतिज्ञा म्हटल्यावर तुला ती पूर्ण करावीच लागल, मारायचं असेल तर मार, मी बी लगेच निघून जातो म्हटले द्वारकेला, आहे का नाही. उगो तुमच्या भावकीच्या भांडणामध्ये मला कशाला पाडता, मला भावकीच्या भांडणामध्ये पडायची सवय नाही, उगं सहकार्य म्हणून तुमच्याकडे आलो होतो, मारायचं असेल तर मार. आणि अर्जुनाने परत तलवार उचलली, तलवार मारणार, परत देव म्हणला देव अर्जुना जरा थांब, मारायचं असेल तर मार, परंतु एक मधला मार्ग सांगितला तर चालेल का, सांगू का मधला मार्ग, बोला मधला मार्ग सांगू का जाऊ मधल्या मार्गे, नाही बरं नाही जात, हा सांगतो. आणि मग देवाने अर्जुनाला मधला मार्ग सांगितला. म्हटलं काय नाही, एखाद्या मोठ्या माणसाला जर काय मारायचं असेल, आता सगळ्यांना करतात बरं का, आता मोठ्या माणसाला जर काय मारायचं असेल ना, त्याला शस्त्राने अस्त्राने काठीने कुऱ्हाडीने मारणं, याला मारणंच म्हणतात, याला वधच म्हणतात, याला हत्याच म्हणतात. परंतु भर सभेमध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीचा, ज्येष्ठ व्यक्तीचा, आपल्यापेक्षा वयाने ज्ञानाने मोठ्या व्यक्तीचा जर काय भर सभेमध्ये अपमान केला तर त्याला मारल्याचं पाप माणसाला लागत असतं. लक्षात आलं तुमच्या, म्हणून इथून पुढे गोष्ट लक्षात ठेवायची. चुकत असेल मोठ्या माणसाचं बाजूला घेऊन सांगा, भर सभेमध्ये किंवा गर्दीमध्ये माणसामध्ये मोठ्या माणसाचा अपमान करायचा नसतो, त्याला मारल्याचं पाप आपल्याला लागत असतं. आणि मग देवाने सांगितलं अर्जुना एक काम कर, फक्त तू धर्मराजाचा अपमान कर, त्यांना मारल्याचं पाप तुला लागल. आणि अर्जुन सुद्धा महाराज लय दिवसाचा बरा खडलेला होता, अर्जुनाला रागच आलेला होता धर्मराजाचा, परंतु मोठा असल्यामुळं विलाज नव्हता. आणि मग अर्जुनाने ठेवणी मधल्या शिव्या काढल्या, आहे की नाही, 5व्या मात्र्यातून 4.5 मात्र्यातून 1.5 मात्र्यातून एवढं भांडवल काढलं महाराज, एवढं अवघड भांडवल काढलं, एवढ्या शिव्या दिल्या. देऊ का 2-4? नाही नको. अर्जुन म्हणला धर्मराजा तुम्ही स्वतःला मोठं म्हणून घेता, घरातला ज्येष्ठ व्यक्ती म्हणून घेता आणि जुगार खेळता. मला सांगा, बसलेल्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे, घरातल्या ज्येष्ठ माणसाने जो कोणी घरामध्ये स्वतःला मोठा म्हणून घेतोय, गावामध्ये प्रतिष्ठित म्हणून घेतोय, त्या माणसाने जुगार खेळावं का हो? बोला खेळावं का? आणि जर काय तो जुगार खेळायला लागला तर त्याच्या पाठीमागचे काय करतील? माझ्या मनचं नाही बरं का दादा, माऊली ज्ञानोबराय सांगतात यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदैवेतरोजन हा सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते येथ वडील जे करीती तया नाव धर्म ठेवीती. आहे का नाही, मोठी माणसं जशी वागत असतात ना त्याचंच अनुकरण बारकी माणसं करत असतात. म्हणून एक वाक्य काळजावरती कोरून घेऊन जातच्या कीर्तनामध्ये, आपली पिढी जर काय बर्बाद होऊ नये असं जर काय वाटत असेल ना, मोठ्या माणसाने आपला पाऊल कधीही घसरू द्यायचा नसतो. आपल्याला वाटतंय आपली पिढी सुधारली पाहिजे, आपली प्रतिष्ठा गावामध्ये राहिली पाहिजे, आपली प्रतिष्ठा घरामध्ये राहिली पाहिजे, त्या माणसाने आपला पाऊल कधीही घसरू द्यायचा नसतो. अहो अर्जुनाने एवढ्या शिव्या दिल्या, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. घरातले मोठी व्यक्ती म्हणून घेता, जुगार खेळता. बरं जुगार खेळा नका, आजकालचे जुगारी कशावर खेळतात? पैशावर खेळतात. तुम्ही पैशावर खेळलात, राज्यपणाला लावलं, अहो आमचा हक्क आमच्यावर नसून आहे का? एवढा तुम्ही आमच्यावरती हक्क गाजवला, आम्हाला सुद्धा तुम्ही पणावर लावलं, आम्ही सुद्धा हारलोत. बरं इथपर्यंत ठीक होतं. आताचे जुगारी चांगलेत, काय पैशावर खेळतात, हवं तर प्रॉपर्टी लिहून देतात. बायको कोणी पणावर लावली का? आहे का आपल्या बेल्ल्या परिसरात कोणी बायको पणावर लावला? कोणीच नाही महाराज. अर्जुन म्हणला देवा तुम्हाला लाज वाटली पाहिजे, स्वतःला मोठं म्हणून घेतात, तुम्ही बायको पणावर लावली, बायको. आणि एवढ्या शिव्या दिल्या. अर्जुन थोडा शांत झाला. राग शांत झाल्याच्या नंतर एक 5-10 मिनिटानंतर अर्जुनाने परत समशेर उपसली.
संशय रूपसलीवरती हात केला. देव म्हणला अरे आता काय झालं? म्हणले काही नाही, माझ्या 2 प्रतिज्ञा होत्या. म्हणले काय? पहिली प्रतिज्ञा अशी होती माझी, माझ्या मोठ्या भावाचा जो कोणी अपमान करल, आपलं माझ्या धनुष्याचा जो कोणी अपमान करल मी त्याचा शिरच्छेद करल. आणि दुसरी प्रतिज्ञा अशी होती, जो कोणी माझ्या मोठ्या भावाचा अपमान करल ना मी त्याचाही शिरच्छेद करल. मग कोणी अपमान केलाय? गोविंद महाराजांनी. मी केलाय अपमान? कोणी केलाय? मग अर्जुनानेच केला. मग काय करतो? काय नाही म्हणले, मरतो मी आता, मरतो. काय करतो? कापतो म्हणला माझाच गळा. काय करू मग? आणि मग देव म्हणले अर्जुना आणखी एक मधला मार्ग तुला सांगतो. सांगू का? सांगू ना का जाऊ मधल्या मार्गे? मधला मार्ग सांगतो. आणि मग देवाने सांगितलं अर्जुना, एखाद्या माणसाला जर स्वतः जर काय मरायचं असेल ना, गळफास घेऊन, पेटून घेऊन, विहिरीमध्ये उडी मारून, अजून काय औषध घेऊन, अजून सांगा काय पर्याय असेल तर आम्हाला वापरायला कधी, म्हणजे कीर्तनामध्ये, रेल्वे पटरी खाली, आहे का नाही, याला मरणच म्हणतात, याला आत्महत्याच म्हणतात. परंतु जो व्यक्ती स्वतःच्या तोंडाने स्वतःचं वर्णन करतो ना त्या व्यक्तीला आत्महत्या केल्याचं पाप लागतं. म्हणून माणसाने ही गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःची स्तुती स्वतःच्या तोंडाने कधीही करायची नाही. मी काशीला गेलो, मी 4 धाम यात्रा केली, मी असं केलं, मी एवढं दान पुण्य केलं, मी एवढे कीर्तनाचे सौजन्य दिले, मी एवढा सप्ताह, अहो मेला बघता काय तुम्ही? मेला सांगू अजून, मी किती भारी कीर्तनकार, माझ्यासारखा आवाज कोणाचाच नाही, आहे का नाही, माझ्यासारख्या तारखा कोणालाच नाही, मेला महाराज. लक्षात आलं तुमच्या? स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती करायची नसते, आत्महत्या केल्याचं पाप लागलं. मुद्दा माझा असा होता, भगवान परमात्मा संतांचं वर्णन करण्याकरता गेला, परंतु संतांचं वर्णन करता करता स्वतःचं वर्णन करून बसला, आत्महत्या केल्याचं पाप लागलं. आणि मग देवाला जर काय वर्णन करता येत नसल तर मग आम्ही कसं करणार? मग याच्याकरता देव संतांनी आपल्याला पर्याय सांगितले बघा. संतांचा नाममहिमा सांगितला, संतांचा गुणमहिमा सांगितला, संतांचा स्वरूप महिमा सांगितला आणि संतांचा शक्ती महिमा सांगितला. मग संतांचा महिमा वर्णन करायच्या 4 प्रकारामध्ये संतांचा नाम महिमा सांगितला. काय संतांचा नाम महिमा? महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकोबारायचं तुम्ही नामस्मरण करा, यम चळा कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेत कापे यम, नाम घेत कापे यम, नाम घेत कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेत कापे यम, नाम घेत कापे यम, नाम घेत कापे. तुकाराम तुकाराम नाम घेत कापे यम, तुकाराम नाम घेता कापियम. संत श्री एकनाथ महाराजांनी, माऊली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांचा नाममहिमा वर्णन केला आहे. महाराज म्हणतात, 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करीला हो रात्री, तया सायुजता मुक्ती, ब्रह्मस्थिती सर्व काळ. आणि मग पुढे म्हणतात 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव, आयशे शिवादी देव बोलिले. किती अक्षर सांगितले? 4 ज्ञानेश्वर किंवा ज्ञानदेव. या 4 अक्षराचा उच्चार पाप्यातल्या पाप्याने जरी केला त्याची सर्व पाप नाहीशी होऊन त्याला पुनीत अवस्था प्राप्त होते. विठ्ठला सजनाची नावे, येता सजनाची नावे, निघ माझी वाचा तुझे, वाचा तुझे.
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर ज्ञानदेव म्हणता माया माया रे ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विलया विलया गेली समोर विलया विलया संत महिमा वर्णोपती निर्जीव चालविली भिंती ऐका ना माऊली ज्ञानोबरायचा हा नाम महिमा सांगितला मग संतांचा नाम महिमा वर्णन करायचा आणि त्यांच्या ऋणातून उतराय व्हायचं पहिला सांगितला नाम महिमा दुसरा सांगितला गुण महिमा संतांचा गुण महिमा सुद्धा अलौकिक अशा स्वरूपाचा आहे कसा आहे गुण महिमा महाराज म्हणतात संत महात्मे येणाऱ्या साधकाला आपल्यासारखं करून घेतात आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ किंवा आपण सारखे करीती आपण करीती आपणासारखे करीती आपणासारखे करीती म्हणजे आपल्यासारखं करून घेतात एक प्रसंग सांगतो एकनाथ महाराजांकडे एक गावबा नावाचा पोरगा गेला होता बघा गावबा नावाचा त्याला फक्त पुरणपोळी आवडायची पुरणपोळी खाण्याकरता गेलेला गावबा त्याच्याकडे दुसरं काही कामच नाही खाया आणि झोप्या खायचं आणि झोपायचं कीर्तन नाही हरिपाठ नाही नांदिंदींना नाही सारेगमप नाही राम हा काही नाही महाराज त्यातला काही विषय नाही पुरणपोळी तयार झाली उठायचं पुरणपोळी खायची आणि झोपायचं एवढंच काम त्याच्याकडे एवढंच काम परंतु नाथ महाराजांनी त्याच्यावरती कृपा केली नाथ महाराजांनी एक दिवस सांगितलं रामायण सांगत असताना ऐका हो भाविकांनो येणाऱ्या षष्टीला मी जलसमाधी घेणार आहे भाविक भक्त मंडळी म्हणली महाराज अहो रामायण अर्ध राहिलंय कोण लिहिणार नाथ महाराज म्हणले काळजी करू नका माझा गावबा लिहिल आणि गावबाचं नाव ऐकलं आणि लोक हसायला लागले म्हणले का अहो म्हणले त्याला काहीच कळत नाही राव म्हटले त्याला हरिपाठ माहिती नाही कीर्तन माहिती नाही काकडा माहिती नाही काही माहिती नाही नुसतं खातय झोपतय तुम्ही म्हणले त्याला बोलवू तुम्ही त्याला बोलवलं गावबा नेमकं जेवण केलं होतं 2 गोधडे घेऊन पांघरून झोपलं होतं 2 गोधडे उन्हामध्ये 2 आणि मग गावबाला आवाज आला नाथ मारतो म्हणला महाराज आताच पुरणपोळी खाल्ली आता पोटामध्ये जागा नाही संध्याकाळी बघू संध्याकाळी बघू आता नको परत नाथ महाराजांनी हाक मारली नावीला जास्त उठून आला आणि सांगितलं गावा तू रामायण सांगायचं तो म्हणला महाराज मला कुठं जमणार आहे राव मी कुठं भजनातला आहे राव आपण या भानगडीत नाही लोक याला भानगड म्हणतात काय म्हणतात हे तुमची भानगड म्हणते तो बरं आहे म्हणलं तू भानगडीत नाही या हेच बरं आहे काय नाही तर इथे येऊन भानगडी करताना विठ्ठल विठ्ठल मला जमणार नाही शेवटी नाथ महाराज त्याच्या हात मस्तकावरती हात ठेवला आणि जसा हात ठेवला कृपा कटाक्षणे कृपा
कटाक्षाने हाळिले आपुले पदी बैसविले कृपा टाकली हस्त कृपा त्याच्यावरती केली आणि मग तिथून पुढचं सगळं रामायण त्या गावबाने लिहिलंय महाराज. आजही आपल्याला ओळखायला येत नाही बरं का दादा, कुठलं रामायण गावबाचं आणि कुठलं रामायण एकनाथ महाराजांचं आजही ओळखायला येत नाही. ही कृपा आहे महाराज, आपल्यासारखं करून घेतात. आपण सारखे करीती हा संतांजवळ असलेला गुण आहे. गुण देव तुम्हाला वेगळ्याच कारणामध्ये गुंतवून ठेवील, परंतु देव तुम्हाला देव करून घेणार नाही. परंतु साधूचं तसं नाही, म्हणून संतांचा महिमा वर्णन करायचा. विठ्ठल विठ्ठल संतांचा हा गुण महिमा सांगितला. त्याचप्रमाणे संतांचा स्वरूप महिमा आहे. किती झाले आतापर्यंत? चौथा आहे आता तिसरा असेल हो का? हुकलं टिपून माझं नाही नाही तिसरा असेल, तिसरा आहे की नाही. नाम महिमा, गुण महिमा आणि स्वरूप महिमा. शेवटी तो चौथा शक्ती महिमा. स्वरूप महिमा फार अलौकिक, परंतु स्वरूप महिम्याच्या बाबतीत असं झालंय महाराज, आपण जसं संतांना समजतो तसे संत नाहीत, परंतु जसे संत आहेत तसे आपल्याला समजलेले नाहीत. याच्या बाबतीमध्ये आपला झालाय गैरसमज. काय आहे तसं न समजणे, नाही तसं समजून बसणे, याला म्हणतात गैरसमज. ते सुभाषितामध्ये उदाहरण आलेत बघा, कोकिळा कावळा, राजहंस बगळा, हिरा गारा आणि तसे संत आणि माणसं. कोकिळा आणि कावळा दिसल्याकरता सारखे दिसतात, परंतु त्याच्यामध्ये परीक्षा अशी महाराज, परीक्षेचा प्रसंग आला की कोकिळा ती कोकिळा आणि कावळा तो कावळा. काय नाही महाराज म्हणतात, गाये ती कोकिळा वसंतेशी, वसंत ऋतू आला तरच कोकिळा गाते. आणि कावळा, कावळ्याला नो टायमिंग. कावळा 10वेला गातो, कावळा वर्ष साधायला बी गातो. सगळ्याच गोष्टीला कावळा गातो. चान्स मिळाला की भिडलाच कावळा. कावळ्याला टायमिंगच नाही महाराज. तसं राजहंसाचं आणि बगळ्याचं आहे बघा. राजहंस आणि बगळा दिसायला सारखे दिसतात, परंतु परीक्षा अशी, त्याच्यामध्ये दूध आणि पाणी एकत्र करून ठेवायचं राजहंसाच्या समोर. त्या पाण्यामधलं दूध फक्त राजहंस पितो आणि पाणी जसं तसं सोडतो. याला क्षीर निर्विवेक बुद्धी म्हणतात, है का नाही. राजहंस त्यातलं फक्त आणि फक्त दूध पितो, पाणी जसं तसं सोडतो. मग तिथं डिग्री लावायची नाही, किती पाणी टाकलंय, तुम्ही पाण्यात दूध टाका किंवा दुधात पाणी टाका, काय नाही महाराज. हे झालं राजहंसाचं. आणि बगळ्याचं, बगळा माहिती आहे का तुम्हाला? अहो बगळा माहिती आहे का? पाठीमाग नाही माहिती? माझ्याकडे बघा ना. दिसला का? दिसला दिसला. ह्या बगळ्याला काही कळत नाही महाराज. दुधात पाणी टाका नाही तर पाण्यात दूध टाकता, हानतोच बगळा. विठ्ठल विठ्ठल. कोकिळा कावळा, राजहंस बगळा, तसं हिरा आणि गारा. हिरा आणि गारा दिसायला सारख्याच महाराज, एकाच खाणीमध्ये निर्माण झालेल्या, परंतु परीक्षा अशी महाराज, काय घनावर त्या ऐरणीवरती ठेवायचा हिरा, त्या हिरेला 100 घाव घालायचे, 100 घाव. तो हिरा फुटत नाही महाराज. एक तर ऐरणीमध्ये घुसतो किंवा घाणामध्ये घुसतो, परंतु फुटत नाही. तोची मोल पावे खरा आणि करणीचा होय चुरा. त्या गारेचा होतो चुरा. त्या हिरेला कितीही मारा, तो हिरा फुटत नाही. मग तुम्ही म्हणताल महाराज, हिरा ऐरणीमध्ये घुसला, काढायचा कसा ना वापरायचा कसा? माझ्याकडे हिरकणी, तुमच्याकडे हिरा असेल तर घेऊन या. हिरकणी काय करते? हिरा हिरकणी काढे, आतून ऐरणी लगेच बाहेर येतो. हिरा का फुटला नाही? आमचे गुरुजी नेहमी प्रमाण सांगत असतात, हिऱ्याने धीर धरला. धीर, धीराशिवाय हिरा हा होत नाही. तू का म्हणे धीरा, विन कैसा होतो हिरा, हिरा विन कैसा होतो हिरा, हिरा विन कैसा होतो हिरा. तू का म्हणे धीरा, विन कैसा होतो हिरा, हिरा विन कैसा होतो हिरा. हे प्रमाण एवढं कीर्तनातून जाताना घेऊन जा. काय? तुका म्हणे धीरा आणि विन कैसा होतो हिरा. आपल्याला हे समाजामध्ये वागत असताना अनेक आघात आपल्यावरती येतात, अनेक आघात येतात. जो आघात सहन करतो, जो धीर धरतो ना, तो खऱ्या अर्थाने हिरा आहे. लक्षात आलं तुमच्या? आणि जो धीर धरत नाही आणि मग करणीचा होय चुरा, आहे का नाही? मुद्दा लक्षात घ्या. तसं संत आणि माणसं आहेत महाराज. माणसं आणि संत दिसण्याकरता सारखे दिसत असतात,
परंतु माणसं संत होऊ शकत नाहीत आणि संत माणसं होऊ शकत नाही, की नाही? महाराज म्हणतात तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान भजून दोहीशी समान भजून संतांचा स्वरूप महिमा. महाराज म्हणतात ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरा सोपानम भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचितकला. म्हणजे देव आणि संत हे वेगळे नाहीत. देव देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा पाहताना दिसे वेगळी. संत आणि देव हे वेगळे नाहीत. हा झाला संतांचा स्वरूप महिमा. आता किती झाले? 17. किती? 3 झाले. 3. आता शेवटचा राहिला तो शक्ती महिमा. नाम महिमा लक्षात ठेवा. नाम महिमा, गुण महिमा, स्वरूप महिमा आणि शक्ती महिमा. शक्ती महिमा अलौकिक अशा स्वरूपाचा महाराजांचा आहे. कसा आहे शक्ती महिमा? आणि मग महाराज म्हणू लागले जेवढे म्हणून जीव जन्माला आले त्या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाचा स्वभाव आहे भजन करण्याचा. पाहे पा मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील परी झाले असे केवळ माझे ठाई. आहे का नाही? तुकोबराय म्हणतात किंवा माणसाचा स्वभावच आहे भजन करण्याचा. हरिभक्ती अवघेची करीती. कशा करता भक्ती करतात, कशा करता भजन करतात? मरणाच्या अंती माणसाला मोक्ष मिळावा म्हणून माणसं भजन करतात. लक्षात आलं का नाही? आपला हा परमार्थाचा खाटाटोप कशा करता चाललाय? मोक्ष मिळवण्याकरता चाललाय का नाही? आणि मग तुकोबाराय म्हणतात याच्या करताच हा अभंग तुमच्या समोर गायला. महाराज म्हणतात मोक्ष मिळवण्याकरता तुम्ही जास्त देवाच्या पाठीमाग लागू नका, तीर्थाटन करू नका, तपश्चर्या करू नका, काही करू नका. अगदी सोपं साधन सांगतो. जाळण दिलं माऊली ज्ञानोबारायकडे. ज्ञानोबाराय समाधीमध्ये आत्ता आहेत. समाधी बैसला निर्वाण कथा करत कीर्तन करीतो. आहे का नाही? हृदय धरुनिया ध्यान. त्याच्या अगोदर काय असेल काहीतरी? चला आहे का नाही? हृदय धरुनिया ध्यान कथा समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. साक्षात माऊली ज्ञानोबाराय समाधीमध्ये आहेत. जाळण दिला. तुम्ही वारीला गेला नसाल तर परत एकदा जा. आता थोडी मोकळीक असेल. आहे की नाही? वारीमध्ये गर्दी असते. आणि ज्ञानोबाराची समाधी बघा, दर्शन करा समाधीचं आणि समाधीला आलिंगन द्या. प्रथम भेटी आलिंगन आणि मग चरण वंदावे. अगोदर समाधीला आलिंगन द्या. ज्या मोक्षा करता तुम्ही अखंड नाम सप्ताह करतात ना, तो सर्वोच्च सायुज्यता नावाचा मोक्ष ज्ञानोबारायच्या आलिंगनामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. पहिलं चरण
वाजवा एकदा सर्वजण जोरात. अत्यंत म्हणजे कामाचे माणसं बरं का सगळे, हे काही बी काम करू शकतात. मग काही म्हणजे तुम्ही ऊस तोडा लावू नका फक्त त्यांना. गोड गातात महाराज मंडळी. म्हणजे माझं भाग्य आज ही मंडळी मला कीर्तनासाठी उपस्थित. तालातून घालवणारे बरेच बघितले मी, परंतु तालात आणणारा पहिला पाखोजा बघितला बरं का. मागे पाठीमागे एक प्रमाण झालं आपलं, परंतु तुम्ही आलं बरोबर. माझ्या लक्षात नव्हतं आलं पण आलं बरोबर. नाही, माणसाने आज्ञान प्रगट करावं स्वतःच, परंतु यांनी बरोबर आणलं. आता बी ते बरोबर आणलं आहे का नाही, परंतु ह्यांना काही कळत नाही, हे महत्वाचं आहे. ह्यांना कळलं तर आपल्याला बोलवणार नाही. हे एक अवघड काम आहे. महाराज म्हणतात आलिंगन घडे आणि मोक्ष सायुज्यता जोडे. संतांच्या आलिंगनामध्ये तुम्हाला सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होईल. 4 प्रकारचे मोक्ष सांगितलेत: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सर्वात मोठा मोक्ष सायुज्यता, अर्थात साक्षात देवच होणं, याला म्हणतात सायुज्यता नावाचा मोक्ष, आहे का नाही. हा मोक्ष तुम्हाला संतांच्या आलिंगनामध्ये प्राप्त होईल. हा संतांचा शक्ती महिमा सांगितला. आता किती झाले? 13. किती? हा 4 मी म्हणलं 13. 4 मोक्ष तुम्हाला महिमा सांगितले: नाम महिमा, गुण महिमा, स्वरूप महिमा आणि शक्ती महिमा. अलौकिक अशा प्रकारची शक्ती संतांकडे आहे. काय संतांकडे शक्ती? चालविली जड भिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. डोळ्यामुखी रूप बोलविला, तुझ्यांचा हरविला, रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. नाम महिमा महाराज. हो म्हणतान का तुम्ही पाठी मग ज्ञानोबा माझा. आता समाधी सोहळा झालाय महाराज ज्ञानोबा राहायचा आहे का नाही. आणि नाम महिमा तुम्हाला याच्याकरता सांगितला आहे. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. तुम्ही संतांचं नामस्मरण जरी केलं तरी मोक्ष प्राप्त होईल, म्हणून संतांचं नामस्मरण माणसाने केलं पाहिजे. म्हणतात ना ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. वा वा वा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. वंदन आहे बरं का सगळ्यांना. लय गोड आवाज आहेत महाराजांचे बरं का बरं का कार्यकर्ते मंडळी. गोड आवाज आहेत सगळ्यांचे अतिशय. मला वाटतं मारावून तुमच्या पोटी जन्माला यावं. येऊ का? येऊ येऊ. म्हातारी म्हणती मराधी, तसंच घे ना मायवटीत मला काय मरायला होते की नाही. अत्यंत छान ज्ञानोबारायचं भजन आहे महाराज. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप, दर्शन हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. भजन जरी गायलं तरी महाराज समाधी लागल आहे का नाही. अशा प्रकारचं भजन आहे. म्हणून संतांचा हा शक्ती महिमा सांगितला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, भिंत चालवली, श्रेयचा तो केला पुरुष. रेड्याच्या मुखातून ज्ञानोबाने वेद बोलवलो. रेडा एवढा निर्बुद्ध प्राणी महाराज. आतापर्यंत सर्कशीमध्ये सगळे प्राणी आलेत महाराज. सगळे 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 प्राणी सर्कशीमध्ये. गाढव सुद्धा सर्कशीमध्ये आहे बरं का.
हा आहे गाढवांची सर्कस आहे महाराज, फक्त रोज विचार करू नका त्याचा, आहे की नाही. गाढवाची सर्कस आहे, परंतु रेड्याला आतापर्यंत कुठल्याच रिंग मास्टरने सर्कसमध्ये घेण्याची ताकदच केली नाही, एवढा निर्बुद्ध प्राणी. एक घटना तुम्हाला सांगतो. 100 गावरान गाई दावणीला बांधायच्या, काय आपल्या दावणच म्हणतात ना, हा बरोबर दावणच ना, दावणीला 100 गावरान गाई बांधायच्या आणि गावरान गाईचं गावरान वासरू पिण्याकरता सोडायचं. ते 99 गाया डावलतन बरोबर आपल्या आईला जाऊन पितं. हा परंतु म्हशीचं सोडा बरं, ते तिकडे जातच नाही. आधी ते मालकाला ढोसण्यात येतो 2-3 आणि मग मालकाने फटका मारला तोंडावर की मग म्हणतो रॉंग नंबर लागला. मग सिरियल शोधतं, सिरियल 1 नंबर, तिने लात मारली रॉंग नंबर, दुसरीकडे गेलं तिने लात मारली रॉंग नंबर, तिसरीकडे गेलं तिने लात मारली रॉंग नंबर, आणि शेवटी त्याचा निश्चय असा होतो जी लात मारणार नाही आणि ती माझी आई, आहे का नाही. एवढा निर्बुद्ध प्राणी महाराज, परंतु ज्ञानोबाराने त्याच्यावरती कृपा केली, आहे का नाही. रेड्यामुखी किंवा म्हैशी पुत्रामुखी बोलवणे श्रुती आणि चालवणे भिंती बैसुनिया, आणि हा रेडा आपल्या जवळ आहे का नाही. त्याला रेडा म्हणता येत नाही, रेडा महाराज म्हणावं लागते. कुठे? आळे फाट्याला रेडेश्वराची समाधी. महाराज तुमचं भाग्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण पाऊल तुमच्या इथं लागले असतील, मासाहेबांचे चरण पाऊल इथं लागले असतील, माऊली ज्ञानोबाराय इथून कधी काही कळती काळी गेले असतील, जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा इथं घेऊन गेलेले असतील, आहे का नाही. भाग्यवान माणसं तुम्ही, भाग्य आम्ही आहोत. कशाहून? माऊली ज्ञानोबाराय मूळचे आमच्या मराठवाड्यातले, परंतु ते इकडं आले तुमच्याकडे, आहे का नाही. आमच्याकडे ज्ञानोबाराय मराठवाड्यामधले, परंतु इकडं आले. छत्रपती शिवाजी महाराज आमच्याकडचे मराठवाड्यातले वेरूळचे, पण ते सुद्धा इकडे आले. आऊसाहेब कुठल्या विदर्भातल्या आमच्या तिकडच्याच, पण तेही इकडे आले. खरं म्हणजे ही भूमीच एवढी पावन आहे महाराज, ह्या भूमीमधली ताकद आहे. मोठी मोठी माणसं इकडे आकृष्ट होतात, म्हणूनच मी इथं आलो आज. तुम्ही म्हणता मेला महाराज, नाही लय मोठा नाही मी, ऐका नाही, ऐका पावन भूमी आहे. मुद्दा माझा असा काय चाललं होतं आपलं, आता विसरलो बघा, आता लय अवघड काम आहे. माझा एक स्वभाव आहे महाराज, ते विसरलो की मला पहिल्यापासून चालू करावं लागतं. लवकर सांगा काय विषय चालला आपला. हा शक्ती महिमा चाललाय, बरोबर ताई, खूप छान आहे. एकदा ह्या ताई करता टाळी वाजवा सर्वजण. ऐका, महाराजांनी शक्ती महिमा सांगितलाय, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, त्याचप्रमाणे शक्ती महिमा सांगितला. आलिंगन घडे आणि मोक्ष सायुजता जोडे. परंतु ऐका, आलिंगनामध्ये मोक्ष प्राप्त होतो संतांच्या, परंतु जगतामध्ये काही असे आलिंगन सांगितलेत, ते आलिंगन चांगले पण आहेत आणि आलिंगन वाईट पण आहेत. आपल्या इतिहासामध्ये 3 आलिंगन फार प्रसिद्ध आहेत बघा. 3 आलिंगन. पहिलं आलिंगन आहे मंथरेच आणि कैकईच. त्या आलिंगनामध्ये प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागले. मंथरेनं कैकईला आलिंगन दिलं, मंथरेच्या मनातला विकल्प कैकईच्या मनामध्ये शिरला आणि मग तिथून पुढे सर्व रामायण घडलं महाराज. काय? प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं. व्यर्थ आलिंगन आहे महाराज, हे व्यर्थ आलिंगन आहे. दुसरं आलिंगन सांगितलं भीमाचं आणि धृतराष्ट्राचं. त्या भीमाच्या आणि धृतराष्ट्राच्या आलिंगनामध्ये भीमाचा मृत्यू निश्चित होता. देव जर काय तिथं गेला नसता तर त्या ठिकाणी भीम आपल्याला जिवंत पाहायला सापडला नसता. हे सुद्धा व्यर्थ आलिंगन आहे महाराज. आणि तिसरं महत्वाचं आलिंगन आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या अफजल खानाचं आलिंगन. ते आलिंगन जर काय फसलं असतं ना, बरं का, ते आलिंगन जर काय फसलं असतं ना, तर इथं कीर्तन करण्याकरता गोविंद महाराज दिसले नसते. लक्षात आलं तुमच्या? मी असतो, 100% असतो, पण महाराज नसतो. इथं कोणतरी याकूब मेमन असता, आहे का नाही, कोणीतरी मीच एकटा नाही, तुम्ही कोणतरी असतात, अब्दुल चाचा, इकडं सत्तार भाई, आहे का नाही. हे उपकार आहेत महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर. अहो, जीवनभर ज्या माणसाने संघर्ष आणि फक्त संघर्ष केला आणि या संघर्षातून हे हिंदवी स्वराज्य निर्मिती केली, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्या आलिंगनाची क्रिया महाराज, जर काय आलिंगन फसलं असतं, ती बडी बेगम साहेबा बोंबलली त्या विजयपूरच्या दरबारामध्ये. तिला कळालं कुणीतरी शिवाजी नावाचा पोरगा महाराष्ट्रामध्ये थैमान घालतोय. आपल्या 4 सुलतानी सत्तेला त्याने उधळून लावण्याचं काम केलंय. आणि मग तिने दरबार भरवला, मीटिंग भरवली, बोलवलं सगळ्यांना. अरे कोई माई का लाल नहीं का यहाँ, उस पहाड़ के शिवा को मेरे पास पकड केला आहे. सगळ्यांनी माना खाली घातल्या होत्या.
ताकद नव्हती कोणाची वरती मान करण्याची. कारण जोही महाराष्ट्रामध्ये राजांना मारण्याकरता, राजांना कैद करण्याकरता गेलाय ना, तो परत आलेलाच नव्हता. कोणाचे बोट तुटत होते, कोणाचं सिर कलम होत होतं, काय काय होत होतं महाराज. आणि शेवटी कोणीही उठत नाही. परत एकदा बडी बेगम खवळली, अरे कोणी नाही का कोणी म्हणे याच्यामध्ये. आणि मग एक जण हात वरती गेला, त्याचं नाव आहे ते अफजल खान. पुढे आला महाराज, कर 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 त्याचे पायातील जोडे वाजतात. समोर आला, विडा उचलला आणि त्याने सांगितलं मै लावूंगा शिवा. विडा हातामध्ये घेतला आणि बडी बेगमने विचारलं तू जाणारस, परंतु तुला सैन्य किती लागल. तो म्हणला काय नाही, 40-42 हजार सैन्य बाद झालं. 40,000-42,000 सैन्य त्याला शिवाला पकडण्याकरता. त्याच्याबरोबर मावळे कितीत माहितीये का. तो म्हणला काही नाही, असतील 1200, 1300, 1500 तेवढे मावळे असतील. 1500 मावळ्यांना 42,000 सैन्य काय करायचंय. कारण त्याला माहिती होतं जोही योद्धा गेलाय राजांना पकडण्याकरता तो परत आलेलाच नाही. मग काय करायचं, निघाला महाराज. परंतु जात असताना तो त्याच्या गुरुकडे गेला. गुरुला नमस्कार केला त्याने. त्या गुरुने त्याला सांगितलं अफजल खान, तुझ्या धडावरती मला तुझं शिर दिसत नाही, तुझं मुंडकं मला आज दिसत नाही. तिथं त्याला संकेत मिळाला आपला मृत्यू निश्चित आहे. असं म्हणतात त्याला 63 पत्न्या होत्या, 63 बायका होत्या त्याला. त्यांनी त्या 62 बायका एका विहिरीमध्ये मुंडके पिरगळून मारल्या महाराज. आजही तुम्ही जर का विजापूरला गेलात ना, तिथं 62 कबरीत त्याच्या बायकांच्या. आणि सगळ्या बायका मारून निघाला महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये आल्या त्याने राजावरती स्वारी केली नाही. अफजल खानाने आल्याबरोबर आमचे हिंदूचे मंदिर पाडण्याचं काम केलं. कारण त्याला माहिती होतं छत्रपतींचा विश्वास आणि श्रद्धाही या मंदिरातल्या देवतेवरती आहे. एकदा का यांची मंदिरं पाडले, एकदा का यांच्या देवाची विटंबना केली, यांची श्रद्धाही मारल्या जाईल, यांचा विश्वासही मारल्या जाईल. आमचे गुरुजी नेहमी एक वाक्य सांगायचे आम्हाला, माणसाने आपली श्रद्धा आणि आपला विश्वास कधीही मरून देता कामा नाही. कारण श्रद्धा आणि विश्वास मेलेला माणूस हा जिवंत असून मेल्यासारखा असतो. म्हणून तुमचा देवावरती विश्वास नसू द्या, एखाद्या दगडावरती ठेवा, परंतु तुमचा विश्वास आणि श्रद्धा असू द्या. लक्षात घ्या. निघालाय महाराज, तुळजापूरला गेला, भवानी मातेची मूर्ती त्यांनी तोडली. पंढरपूरला गेला, बडव्यांनी पांडुरंगाची मूर्ती लपून ठेवल्यामुळे मूर्ती सापडली आपल्याला. मंदिरामध्ये पांडुरंगाच्या त्याने गाय कापली, त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये थाया थाया नाचला. आलाय महाराज तो कुठं, वाईला आला, वाईला पसरणीच्या घाटामध्ये. परंतु पसरणीच्या घाटातून त्या प्रतापगडाकडे जाण्याची ताकद त्याची होईना. का होईना, कारण त्याला माहिती होतं या घाटामध्ये, या जंगलामध्ये 2 वाघ राहतात. एक जंगली वाघ आहे आणि दुसरा शिवाजी महाराज नावाचा वाघ आहे. जंगली वाघापासून आपण वाचू शकतो, परंतु हा शिवाजी नावाचा वाघ कुठल्या झुडपातून, कुठल्या जाळीतून बाहेर येईल आणि आपल्यावरती झडप घालल सांगता येणार नाही महाराज. आणि आलाय तो कृष्णाजी भास्कर गेला, राजांना सांगितलं शरण या. राजांनी सांगितलं नाही नाही, मी घाबरलोय, तुम्हीच माझ्याकडे या. आणि भेटीची तारीख ठरली, तह झाला. अफजल खान राजांना भेटण्याकरता आला. राजांनी सकाळी उठून महादेवाला अभिषेक केला, भवानी मातेला साकडं घातलं. भवानी, 32 दाताचा बोकड आज तुझ्या चरणावरती वाहणार आहे आणि तो 32 दाताचा बोकड चरणावरती वाहण्याकरता तुझ्या आशीर्वादाची मला गरज आहे. आणि मग परत एकदा भवानीचं दर्शन केलं, आऊसाहेबांचं स्मरण केलं, हर हर महादेवची गर्जना केली, जगदंब जगदंब नामस्मरण केलं. दुपारची वेळ झाली, सुंदर अशा प्रकारचं भेटीचं नियोजनही केलं. आणि 10 अंगरक्षक मोजके सोबत घेतले. तानाजी मालुसरे सोबत आहेत, जीवा महाला सोबत आहे, बाजी घोरपडे सोबत आहेत, मोजके मावळे सोबत घेतलेत. आणि मग राजे त्या अफजल खानाला भेटण्याकरता प्रतापगडाच्या पायथ्याला आले. पवाडा म्हटलं तर चालेल का, चालेल ना. आता राजांची मूर्ती या ठिकाणी बसवली म्हणून हा प्रसंग मी ओढून आणला. आणि मग तो खान भेटण्याकरता राजांना आला. सुंदर अशा प्रकारचा शामियाना त्या अफजल खानाला भेटण्याकरता राजांनी निर्माण केला होता.
मग तो अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आला. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान म्हणायचं ना छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बघमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या परमतेची शक्तीची राजा हे गडावरून आस्था कदम शिवाजीच्या दिशेने येत आहेत. आणि खानाने राजांना लांबून बघितलं आणि मग राजे तो खान त्या कृष्णाजी भास्करला म्हणला, अरे ये हो शिवा, ये तो पहाड़ का चूहा दिखता है मुझे. अगदी लहान महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, राजाच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आहे. राजे खानाच्या जवळ आले, राजांनी शामियानामध्ये प्रवेशही केला आणि मग खान राजांना बघून हसायला लागला. खान हाक मारिता हसली, खान हाक मारिता हसली, हाक मारिता हसली. खान हसायला लागला आणि हसून म्हणला, अरे आओ शिवा, आओ हमारे गले लग जाओ. खान आपल्या जागेवर उठलाय, हात पसरवले, राजांनी हात पसरवले. खान 2 पाऊल पुढे सरकलाय, राजे 2 पाऊल पुढे सरकले आणि आता भेट होणार. राजांना माहिती होतं हा दगा करण्यामध्ये 1 नंबर आहे. आणि मग राजाने खानाला आलिंगन दिलं. जसं आलिंगन दिलं ना, त्या खानाने राजांची मान आपल्या बगलेमध्ये दाबण्याकरता सुरुवात केली. खानदाभिमान मानला, खानदाभिमान मानला, चवारपण केला, कटरी चवारपण केला, कटारीचा वारही केलाय. परंतु राजांना काहीही परिणाम त्या कटारीच्या वारीचा झाला नाही. राजांनी आपल्या अंगामध्ये चुलखत घातलेलं होतं, डोक्यावरती जिरेटच होता, नुसता टरटर आवाज झाला. राजा काय कच्च्या गुरुचं केलं नव्हतं महाराज. राजांना माहिती होतं हा दगा करणार. राजांनी सोबत आपला वाघनखे आणि बिचवा आणलेला होता. काढला बिचवा, घुसवला त्याच्या पोटामध्ये बिचवा अशा प्रकारे राजाने त्या खानाचा कोथळा बाहेर काढला आणि ते युद्ध त्या ठिकाणी संपलं. प्रतापगडचे युद्ध झालं. प्रतापगडचे युद्ध झालं, रक्त सांडलं, पाप सारे गेले, पावन केला कृष्णेचा घाट, लाविली गुलामीची ही वाट. मराठशाहीचा मांडला ताट गिराजी, मराठशाहीचा मांडला ताट गिराजी, मराठशाहीचा मांडला ताट गिराजी.
खानाचा कोथळा बाहेर काढला. मुद्दा माझा असा आहे, आलिंगन चांगलं पण आहे आणि आलिंगन वाईट पण आहे. जर का हे आलिंगन फसलं असतं, राजे आपल्याला जिवंत पाहायला सापडले नसते, स्वराज्य निर्माण करता आलं नसतं. मग आलिंगन चांगलं पण आहे, आलिंगन वाईट पण आहे. मग आलिंगन देणारी व्यक्ती, आलिंगन देणारी क्रिया ही माणसाची योग्य असली पाहिजे. म्हणून तुम्हाला जर काय मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर मग संतांना आलिंगन द्या. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. महाराज म्हणतात अशा प्रकारे संतांचा महिमा आहे, परंतु तो महिमा माझी वाणी वर्णन करू शकत नाही. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. विठोबा कुमारी शिल्लक आहे. आपल्याला सेवा पूर्ण विराम द्यायचा आहे. महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. शेवटी पुढचे चरण तुम्हाला सरळ सांगतो. महाराज म्हणतात संपूर्ण तीर्थ जगाताला पुनीत करणारे तीर्थ, परंतु तेही तीर्थ पवित्र होण्याकरता संतांच्या चरणाजवळ जातात. तीर्थेतया ठाया येती पुनीत व्हावया. पर्वकाळ पायातळी वैश्य वैष्णवा. वैष्णवांच्या पायाजवळ पवित्र होण्याकरता तीर्थही त्या ठिकाणी जातात. म्हणून महाराज म्हणतात तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. नाहीतरी भक्त पुंडलिकाची कथा तुम्हाला माहिती असेल. भक्त पुंडलिकाने आपल्या बायकोला खांद्यावरती घेतलं होतं, आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोर बांधला होता आणि निघाला होता कुठं? बेल्ल्याला वडापाव खायला. कुठं? काशी यात्रा करण्याकरता. काशी यात्रा करण्याकरता जात असताना एका ठिकाणी विसाव्याला थांबल्याच्या नंतर तो विसावा घेत असताना कुकुड स्वामीचा आश्रम लागला. त्या आश्रमामध्ये जात असताना 2-3 स्त्रिया मलिन जाताना बघितल्या. येताना एकदम चांगलं स्वरूप त्यांना प्राप्त झालं. त्यांना विचारलं त्यांनी, तुम्ही कोण आहात नेमकं? जाताना कुरूप होतात, येताना सुंदर होऊन आलात. आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही आहोत नद्या, गंगा यमुना सरस्वती नद्या आहोत आम्ही. तुझ्यासारखे पापी माणसं आमच्यामध्ये स्नान करतात, तुमचं पाप आम्हाला लागतं म्हणून आम्हाला मलिन अवस्था प्राप्त होते. परंतु हे आमचं पाप धुवून काढण्याकरता आम्ही संतांच्या चरणाजवळ जातो आणि मग आम्ही पुनीत अवस्थेला प्राप्त होतो. आमचं सर्व पाप निघून जातं. म्हणून महाराज म्हणतात की तीर्थे पर्व काळावघी पाया पे सकळ. आणि शेवटी महाराज म्हणतात तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा किंवा त्यांची केली पावे सेवा. त्यांच्या सेवेमध्ये भगवान परमात्मा संतुष्ट होतो. वेगळी तुम्हाला देवाची सेवा करण्याची गरज नाही. कारण मी तुम्हाला ते पहिलंच सांगितलं, तेही प्राणा परोते आवडती मज निरोते. जे भक्त चरित्राते प्रशंसती. संतांचं महिमा गाणारा भक्त देवाला प्राणाही पेक्षा आवडतो. म्हणून हा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडला. या अभंगामध्ये एक छोटीशी शंका आहे आणि लगेच आपल्याला पूर्ण विराम द्यायचा 4 वाजेपर्यंत. किती मग सांगा? हा 2 बरं. दादा म्हणतो 2 वाजेपर्यंत. अजून बोला. 2 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत 2 बोला लवकर. 9 म्हणले का? बरोबर 9 वर लॉक किया जाय. 9 वर लॉक. एका 2च मिनिटं झाले आपल्याकडे. एक शंका सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणतात संतांच्या आलिंगनामध्ये माणसाला मोक्ष प्राप्त होतो. परंतु शास्त्र आपलं असं सांगतंय की ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय माणसाला मोक्ष मिळत नाही. ज्ञानदेवा तू कैवल्यम कुरुते ज्ञानान मुक्तिभी ब्रह्मज्ञानम विनानथ्या इति वेदांत डिंडिमाहा. वेदांत शास्त्राने दौंडी पिटून सांगितले, हात वरती करून सांगितलं, ऐका हो ऐका, माणसाला ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही हो. आणि संत तुकोबाराय काय म्हणतात? आलिंगन घडेल मोक्ष सायुजता जोडे. तुकोबारायांचं एक प्रमाण तुम्हाला सांगतो. ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून वेदांत शास्त्राने सांगितलंय. मग नेमकं तुकोबारायांचं खरं का वेदाचं खरं?
बोला बोला. वेदांत शास्त्र फार जुनं आहे महाराज, अनादि वेदांत शास्त्र. वेद हा फार जुना आहे, देवापासून प्रकट झालेला वेद आहे. आणि तुकोबाराय कधीच येतं? तुकोबाराला किती दिवस झाले मला सांगा बरं? 400 वर्ष झाले तर तसे. आणि मग तुकोबारायांचं खरं का वेदाचं खरं? तुम्ही म्हणताल कोणाचं खरं ते सांग, फक्त आम्हाला लवकर मोकळं कर, काळजी करू नका, 2च मिनिटात सांगतो. वेदांत शास्त्राचं बी खरं आणि तुकोबारायांचं सुद्धा खरं, बरं का? लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणतात संतांच्या आलिंगनामध्ये मोक्ष प्राप्त होतो. नेमकं संत संत म्हणजे काय हो? एक वाक्य सांगतो. ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानोबाराय. साक्षात ज्ञानोबारायच्या रूपाने ज्ञान या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलं. ते चालते बोलते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूसपणे के भांब लौकिक जे. ते चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब आहे. आणि अशा ज्ञानोबारायला तुम्ही जर का आलिंगन दिलं ना महाराज, मग संत महात्मे हिरुईचे हृदयीचे तही हृदय घातले, आहे का नाही? आणि द्वैत न मोडिता केले आपण ऐशे अर्जुना. हृदया हृदय एक झाले, हे हृदयाचे ते हृदय घातले. एकदा का ज्ञानोबारायच्या समाधीला आपण आलिंगन दिलं, ज्ञानोबारायचं हृदय आणि आपलं हृदय एक होईल. आणि मग ज्ञानोबारायच्या हृदयातलं ब्रह्मज्ञान हे आपल्याकडं प्राप्त होईल. आणि शास्त्र काय सांगतंय? झोपलात का काय तुम्ही? शास्त्र काय सांगतंय? ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आणि एकदा का ज्ञानोबारायचा स्पर्श आपल्याला झाला, ज्ञानोबारायचं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं की मग ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर मोक्ष आपल्याला मिळवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुधेचा जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोल. आणखीन एक प्रमाण सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया, आहे का नाही? मस्त काही पायावरी त्यांच्या ठेविता. अशा प्रकारे संतांचा महिमा आहे. पण तो महिमा वर्णन करण्याकरता ब्रह्मादिक देव गेले, त्यांना वर्णन करता आलं नाही, देवालाही वर्णन करता आलं नाही. मग तुकोबाराय म्हणतात झाली बोला याची सीमा. ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा भगवान श्री खंडेरायाच्या चरणावरती अर्पण करतो. उपस्थित तुम्हा सोते सज्जन मायबापांच्या चरणावरती अर्पण करतो. या सेवेच्या निमित्ताने तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. असे असणारे आदरणीय कैलासवासी कारभारी पोपट भाऊ गुंजाळ यांच्या स्मरणार्थ श्री शांताराम भाऊ गुंजाळ पोलीस पाटील यांच्या माध्यमातून आज तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. आणि दुसरे आमचे अरुणरावजी गुंजाळ, आहे का नाही? त्यांनी फोनद्वारे संपर्क केला. खरं म्हणजे ते आमच्या मित्राचे मित्र इथं आळंदी, हो आळंदीच्या जवळ सिद्धेगाव नावाचं गाव आहे. आणि ते आमचा मित्र इथे राहतो. आळंदीमध्ये राहत असताना आम्ही तिकडं जायचो. त्यांनी संपर्क केला आणि त्यांनी मग संपर्क केला. तुमच्या भागामध्ये बरेच वेळेस इकडं राजुरीला वगैरे मी आलेलो आहे. आळेफाटा राजुरी बरेच सेवा इकडं झाल्या माझ्या. इकडं पिंपळे झाप वगैरे आहे ना खाली उठते, हा इकडं पण आलो होतो. तुमच्या गावामध्ये प्रथमच येण्याचा योग आहे. पुन्हा एकदा तुमच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि सेवेला ठिकाणी पूर्ण फक्त 1च मिनटं फक्त ज्ञानोबारायचं भजन आपण करायचं. आणि करताना भजन नाहीतर ते सोडायला आपलं तसं काय अडचण नाही. करा ज्ञानोबारायचं भजन.
जय जय विठ्ठल